सर्वसाधारण सभेच्या अध्यक्ष सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन या सर्वसाधारण सभेला उपस्थित असलेले लातूर ग्रामीणचे माजी आमदार वैजनाथराव शिंदेजी, आबासाहेब पाटीलजी, सर्जेराव मोरेजी, श्रीपतराव काकडेजी, श्रीशैल उडगे, विजय देशमुख, व्यासपीठावर उपस्थित असलेले सारे मान्यवर, कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवी काळे, कार्यकारी संचालक संजीव देसाई, कारखान्याचे सारे सन्माननीय संचालक, मांजरा रेणा, जागृती, मारुती महाराज, 21, या सगळ्या आपल्या परिवारातील कारखान्याचे सारे सन्माननीय पदाधिकारी, संचालक, विलास सहकारी साखर कारखाना युनिट 2 चे कार्यकारी संचालक आत्माराम पवार, युनिट 1 आणि युनिट 2 चे आमचे सगळे विभाग प्रमुख, कर्मचारी, कामगार, ऊस उत्पादक, सभासद, शेतकरी बंधू भगिनी, तरुण मित्रांनो, विलास सहकारी साखर कारखान्याच्या या सर्वसाधारण सभेमध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. विलास सहकारी साखर कारखान्याची ही 20वी सर्वसाधारण सभा आहे. आज सकाळीच फेसबुकवर आपल्याला जुने फोटो, म्हणजे मागच्या वर्षीचा या तारखेचा फोटो तो फेसबुकवर येतो, आपल्या फोनवर सुद्धा येतो. तर आज सकाळी आमच्या सहकार्याकडं तो फोटो आला आणि त्यांनी माझ्याकडे पाठवला. 20 वर्षापूर्वी विलास सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर उभारणीच्या काळामध्ये काही फोटो त्यावेळेला जे काढले होते ते आज माझ्या फोनवर माझ्या सहकार्याने पाठवले आणि मग ते फोटो मी पाहिले. 20 वर्षामध्ये काय बदल झाला. थोडंसं वजन वाढलं, गालवर आले,
आणि त्याचबरोबर माझ्या सहकाऱ्यांनी सुद्धा फोटो पाहिले. विजय देशमुखांचा फोटो आहे त्याच्यात. आदरणीय बाबुराव काळे ते त्या फोटोमध्ये आहे. आणि आणखी काही सहकारी आहेत. आणि त्या आठवणींचा उजाळा झाल्यानंतर मागे वळून पाहिल्यानंतर आपण जो संकल्प केला होता, आपण जो निश्चय केला होता, आपण जो ठराव केला होता, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या आशीर्वादाने 20 वर्षानंतर आपण योग्य मार्गाने मार्गक्रमण केलंय याचा पुरावा म्हणजे ही 20वी सर्वसाधारण सभा. आणि आज तुम्ही कार्यकारी संचालक संजीव देसाई यांचं बरोबर ऐकलं. आणि त्यांनी जे मुद्दे मांडले ते अभिमानास्पद आहे. म्हणजे ही संस्था आता शिखरावर जाऊन पोहोचलेली आहे असं भाष्य मला या सर्वसाधारण सभेमध्ये नोंदवावंसं वाटतं. मराठवाडा विदर्भामध्ये सर्वाधिक साखर उतारा आणि सर्वाधिक उसाला भाव हा विक्रम आपण या वर्षी नोंदवलेला आहे. तो विश्वास जो तुम्ही आम्हाला दिला त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ द्यायचा नाही. हे साधारणतः सूत्र आम्ही सुरुवातीपासून स्वीकारलं. गेल्या 40 वर्षामध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेब असतील, आदरणीय बाबुराव काळे साहेब असतील, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब असतील, यांची भाषणं आपण सर्वसाधारण सभेमध्ये ऐकलेली आहे. ते विचार, ते ध्येय, तो दृष्टिकोन त्याला कधीही आम्ही तडा जाऊ दिलेला नाही. आणि आज आपल्या भागातल्या शेतकऱ्यांचं, शेतमजुरांचं, कामगारांचं, कर्मचाऱ्यांचं, अधिकाऱ्यांचं, ऊसतोड यंत्रणांचं, वाहतूक ठेकेदारांचं आपल्याला कल्याण करता आलं. हे या वाटचालीचं वैशिष्ट्य आहे. हे देखील मला विनम्रपणे आपल्या पुढे नमूद करावंसं वाटतं. या माळावर काही होईल असा प्रश्नचिन्ह त्या काळामध्ये चर्चेला आला होता. आणि खरंच वैजनाथराव कारखाना कुठे करावा तर साधारणतः त्याची एक प्रक्रिया आहे. त्या काळामध्ये ऊस अधिक झाला,
आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची अनुमती घेतली. आणि त्या काळामध्ये मांजरा कारखान्यावर ते संचालक नव्हते. तो सगळा गोतावळा माझ्या अवतीभोवती जमायला सुरुवात झाला. पहिलं का बरोबर आहे, तुम्ही जर मांजरा कारखान्यावर असता कदाचित हा कारखाना इथे उभा राहिला असता. म्हणजे जे मांजरा कारखान्यावर नव्हते ते संचालक होते तिथे कार्यरत होते. आणि म्हणून आम्ही त्या काळामध्ये एकत्र आलो, एकत्र विचार केला आणि अगदी 8 महिन्यामध्ये या कारखान्याची उभारणी झाली. गळीत हंगाम घेतला. सोनिया गांधी यांच्या हस्ते मोळी टाकल्या आणि पुन्हा या कारखान्याने मागे वळून पाहिलं नाही. आणि आज खऱ्या अर्थानं साखर संकुल म्हणून हा आपला कारखाना नावावर उभा राहिलेला. आज उसापासून जे म्हणून तयार होऊ शकतं ते सारं आपल्या कारखान्यामध्ये तयार होतं. साखर तयार होते, बीज तयार होते, पदार्थ तयार होतो, इंधन तयार होतं. आणि उद्या कॉम्प्रेस बायोगॅस हे देखील आपण इथे तयार करणार आहोत. आणि हा सगळा खटाटोप आपल्या या संस्थेची स्थिती अधिक सक्षम करण्याकडे आमचा कल आहे. हे देखील मला आपल्याकडे इथं मांडलं पाहिजे. खरं म्हणजे मी येताना पाहिलं की अनेक सभासद परत चालले होते घरी. मी विचारलं तुझ्या देशमुखांना की आपल्याला काही उशीर झाला तर आपण वेळेवर आलो नाही. तर नंतर असं कळालं की सकाळी 11 वाजल्यापासून जेवण सुरू होतं. त्यामुळे पंक्ती एकानंतर एक कसल्या तरी भोजनाचा आस्वाद घेतला आणि मग काही त्यांच्या मागे दिनचर्या असेल म्हणून ते निघून गेले. इथं 2-2.5 लोक उपस्थित आहेत. 2-2.5 लोक कदाचित भोजनाचा आस्वाद घेऊन परत घरी गेले असावे. मग विजय देशमुखांना मी गमतीला असं म्हणालो की जे भोजनाचा आस्वाद घेऊन घरी परत गेलेले आहेत, डोळे झाकून पाठिंबा त्याचा आपल्याला. जर तुम्ही इथं आला आहात म्हणजे काही तुमच्याबद्दल काही तक्रार नाही, पण तुम्ही चिकित्सक आहात. काही लोकांना पुरस्कार, सत्कार, बक्षीस या ठिकाणी प्राप्त झालं आणि इतरांना व्यासपीठावरनं काय भाषण होतं, काय धोरणं आपल्याकडं मांडतात, पुढची वाटचाल कशी आहे, या संदर्भामध्ये जो विचार या व्यासपीठावरनं प्रकट होईल ते ऐकण्यासाठी तुम्ही इथं सगळे उपस्थित आहात. त्याबद्दल तुमचे देखील मी आभार व्यक्त करतो.
धन्यवाद. येणारा हंगामही चांगला आहे, पाऊस चांगला झालेला आहे, ऊसाची वाढ ही चांगली होते. 30 सप्टेंबरपर्यंत अजून पर्जन्यमान असेल, त्यानंतर परतीचा पाऊस आणि या दरम्यान मांजरा धरण पाण्याने तुडुंब भरेल अशी आशा आहे. जेणेकरून या हंगामाचा ऊसाच्या लागवडीचा तर प्रश्न सुटेलच, पुढच्या हंगामामध्ये म्हणजे या वर्षीचा नव्हे, या वर्षाच्या पुढचा. म्हणजे कार्यकारी संचालक संजीव देसाईंनी सुद्धा जे सांगितलं 5,000-5,500 कारखान्याचं गाळप होईल, तर ते येणाऱ्या हंगामामध्ये नव्हे तर त्याच्या पुढच्या हंगामामध्ये, येणाऱ्या हंगामामध्ये 4200, 4300, 4400 असा गाळपाचा आपला किंवा उद्दिष्ट आम्ही आमच्याबरोबर ठेवलेला आहे. सभासदाची अडचण होऊ नये म्हणून यावर्षी फक्त सभासदाचा ऊस गाळपाला आणायचा असा ठराव आम्ही पारित केलेला आहे. त्यामुळं सभासदाला फार चिंता करण्याची वेळ येणार नाही याची काळजी देखील आम्ही केलेली. त्यांच्या नोंदी आमच्याकडे आहेत, जे इतर कारखान्याचे सभासद आहेत त्यांच्याकडे त्यांच्या नोंदी आहेत. फक्त कुठल्याच कारखान्याचे जे सभासद नाहीत त्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक वेगळं धोरण ते आम्ही आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांच्याबरोबर चर्चा करून त्याला अंतिम स्वरूप देऊ. पण सभासदाला मी एवढं सांगू इच्छितो की तुमचा ऊस ठरलेल्या वेळेनुसार आणि कार्यक्रमानुसार जाईल ही खात्री तुम्हाला. खरं म्हणजे ऊस उत्पादक शेतकरी जे सभासद आहेत ते ऊसाची लागवड करतात आणि कारखान्याला ऊस पुरवठा करतात, त्यांच्यासाठी सुद्धा हा सगळा अनुभव सुखद असला पाहिजे. यासाठी सुद्धा कारखान्याने काम करण्याची आवश्यकता. आता तंत्रज्ञान एवढं विकसित झालेलं आहे की आपल्याला ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांसाठी आणखी काय करता येईल. जसं तुम्ही एखाद्या ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या सभासदांची गाडी तुमच्या गव्हाणीत आल्यानंतर काट्यावर त्याला तुम्ही मेसेज पाठवला की एवढं टन तुमचा ऊस दिलेला आहे, तर त्या सगळ्या ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या वतीनं मला एक आपल्याला अशी विनंती करायची की त्याला असा एक संदेश जाऊ द्या, जेव्हा ऊस तोड होते तेव्हा 15 ऑक्टोबरला किंवा 1 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता हा ड्रायव्हर आणि ही गाडी तुमचा ऊस तोडायला गेली. ही जर व्यवस्था तुम्ही करू शकला तर आमच्या मागची जी काही अनावश्यक गर्दी आहे अनावश्यक कामासाठी त्याला थोडीशी मर्यादा येईल आणि त्यांना ती सोय होईल. आणि म्हणून कुठल्या तरी स्लिप बॉयच्या मागे पडा, कुठल्या तरी ओव्हरसिअरच्या मागे पडा, कुठल्या तरी शेती अधिकाऱ्याच्या मागे पडा, कशासाठी? आपलं जर तंत्रज्ञान एवढं विकसित झालं असेल आणि अगदी पावला पावलावर तुम्हाला हा अंदाज असेल की ऊस कुठे आहे, तर मग पावला पावलावर सुद्धा ट्रकची गाडी आणि ड्रायव्हर कुठे आहे याचं देखील आपल्याला माहिती पाहिजे. आणि तो वेळेवर म्हणजे एस टी कशी जाते वेळेवर, लातूर एक्सप्रेस 10:30 निघाली म्हणजे निघाली, तुम्ही पोहोचला ठीक, नाहीतर घरी. ती थांबत नाही कुणासाठी, 10:30च्या आत गाडीत बसवलं. आणि म्हणून तसंच आपल्याला हे तंत्रज्ञान असं विकसित करावं लागेल की हा जो आमचा ऊस उत्पादक शेतकरी जो सभासद आहे
त्याला तुम्ही एकदा तारीख ठरवून दिली की त्या तारखेला तितक्या वाजता तुम्ही ऊस तोडीची यंत्रणा, ट्रक, टोळी, ड्रायव्हर सगळं तिथं त्याच्या फळावर आलं पाहिजे. असं काही करता येतं. नाहीतर हा गेला हंगाम त्यांना खूप पाहुणचार करावा लागला. मला असं वाटलं की आमचाच पाहुणचार ते करतात, पण ते तसं झालं नाही. हा कोण परदेशी आला आणि त्यांनी सगळे पाहुणचार घेतले. असं जे घडतंय ते किमान जे आघाडीचे कारखाने आहेत त्यांच्या बाबतीमध्ये हे घडणार नाही. आपण हे समजून केलं पाहिजे. आणि शेती विभागाचं हे काम, मुख्य शेती अधिकारी आणि व्हाईस चेअरमन, कारण कार्यकारी संचालक कारखान्यामध्येच असतात, कारखान्याच्या बाहेर व्हाईस चेअरमन. आपण साधारणतः आपली कार्यक्षमता वाटून घेतलेली आहे, म्हणजे गेटच्या आत MD आणि गेटच्या बाहेर व्हाईस चेअरमन. हा जो काही सगळा नियंत्रणाचा भाग आहे, मग श्रीचर आप्पा असतील, देशमुख असतील, यांनी हे सगळं पाहिलं. हे सगळं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बारकाईनं पाहावं लागेल, तरच मला असं वाटतं गुणवत्ता आणखी वाढेल. उतारा आणखी कसा वाढू शकतो याकडे आपण लक्ष दिलं. आपण या वर्षी तर सगळ्यात ज्या त्रुटी होत्या त्या बंद केल्या. अनेक जे लॉसेस होत होते ते कमी केले किंवा बंद केले, म्हणून रिकव्हरीमध्ये वाढ आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून मला आपल्याला हे सांगितलं पाहिजे की आता आपण अनेक क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे, पण आहेत त्यामध्ये आणखी कसं प्रावीण्य आपल्याला मिळवता येईल यासाठी आता आपण काम केलं पाहिजे. ही काळाची गरज आहे. सिंचनाची व्यवस्था, पाण्याचं व्यवस्थापन, आमचे सगळे जे संचालक आहेत त्यांनी याच्याबद्दल लक्ष घातलं पाहिजे. आज नदीवर आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी बराच केले. जिथं शासकीय साठवण तलाव होतं ते सुद्धा आपण करून ठेवलं. पण आता पावसामध्ये जे अधिक पाऊस झाल्यानंतर जे पाणी वाहून जातं त्याचा उपसा करून आपल्याला शेतकऱ्यांकडे साठवता येईल का, याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आणि रवी, विजय, आपल्याला याचा अभ्यास करावा लागेल की नदीच्या काठावर जो नदीचं पाणी वाहून जात आहे तिथून 5-10 किलोमीटर पर्यंत शेतकऱ्यांनी घेण्यात घेतली, ठिबक सिंचनाचा उपयोग करता येईल, तिथं वाढ होईल ऊसाची, वर्षभर तुम्हाला पाणी देता येईल. पण हे जे सगळं पाणी आहे ते नाहीतरी वाहून जाणार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये असे अनेक प्रयोग अनेकांनी केलेले आहेत, असे काही नाविन्यपूर्ण प्रयोग आणि त्याला कारखान्याचं मार्गदर्शन हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करावं लागेल, जेणेकरून तुमचं जे ओलिताचं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये वाढ होईल. आणि ही मांजरा नदी आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास 165 किलोमीटर 165 किलोमीटर. आणि जर आपण 10 किलोमीटर या बाजूला 10 किलोमीटर त्या बाजूला जे काही आपले ऊस विकास अधिकारी आहेत, ऊस विकास विभाग आहे, त्यांनी याचा अभ्यास केला पाहिजे. आणि मग तिथून आपल्याला उपसा योजना म्हणजे पाईपलाईनद्वारे पाणी आपल्या शेतकऱ्यामध्ये आणणं. आणि ऊसाला तर ते पाणी मिळेलच, पण इतर जी पिकं आहेत आपली हरभरा, सोयाबीन, तूर, फळभाज्या यांच्यासाठी सुद्धा त्या पाण्याचा उपयोग होईल. आणि शेतकऱ्यासाठी शासनाचं धोरण आहे, सबसिडी आहे, अनुदान आहे. असं काहीतरी आपल्याला करावं लागतं. आणि म्हणून संचालकांना माझी अशी विनंती आहे की आपल्या गटामध्ये मांजरा नदी जर वाहत असेल तर त्या नदीचा सदुपयोग आपल्याला कसा करता येईल ते आपण या संकल्पनेतून तो केला. कारण आपण आपलं अजून पोटेन्शियल पूर्णपणे एक्झॉस्ट केलेलं आहे. आपल्याला असं वाटतं की एवढं गाळप झालं, तेवढं गाळप झालं, गेल्या वर्षी पाऊस चांगला झाला म्हणून
110 टन प्रति हेक्टर हा आपल्याला उतारा आला ऊसाचा. यावर्षी कदाचित 70% खोडवा असल्यामुळं आणि पर्जन्यमान गेल्या वर्षीच्या तुलनेत म्हणजे सतत जे पर्जन्यमान गेल्या वर्षी होतं त्यामुळं ऊसाचं वजन वाढत आहे. तर यावर्षी एकतर खोडवा आणि मग सततचं पर्जन्यमान याला थोडीशी अडचण झाल्यामुळं कदाचित ते 80, 90, 70 टन प्रति हेक्टर असा ऊसाचा उतारा आपल्याकडं असू शकेल. आणि त्याच्यासुद्धा नियोजनामध्ये आपल्याला अधिक काम करावं. म्हणजे ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, वजन जोपर्यंत वाढणार नाही ऊसाचं तोपर्यंत खिशाचं सुद्धा वजन हे वाढणार नाही. त्यामुळे खिशाचं वजन वाढवायचं असेल तर ऊसाचं वजन कसं वाढेल याच्यामध्ये आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आणि म्हणून बारकाईनं शास्त्रोक्त पद्धतीनं ऊसाची शेती आपल्याला या येणाऱ्या काळामध्ये, कारण व्यवस्था सगळ्या आहे. तुम्ही चांगल्या प्रतीचा ऊस दिला तर त्याचं चांगलं गाळप होईल, तुम्हाला जादा पैसे मिळतील. तुम्ही कमी प्रतीचा ऊस दिला तर तोच आम्ही गाळू आणि मग तुम्हाला त्याचा कमी मोबदला मिळेल. म्हणून हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि तुम्ही चांगलं केलं त्याबद्दल काही कोणाबद्दलही तक्रार असण्याचं कारण नाही. आणि खरं म्हणजे आज ज्यांनी ऊस पुरवठा सर्वाधिक केला चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांनीच बक्षीस पटकावलं. व्हाईस चेअरमनने मला वाटतं पहिल्यांदा दुसऱ्यांदा. आणि खरंच चेअरमन सुद्धा कशा असाव्यात, व्हाईस चेअरमन सुद्धा कसे असावेत. म्हणजे नुसतंच तिथं तुम्हाला मार्गदर्शन करत नाहीत, ते तुम्हाला सल्ला देत नाही, पण ते स्वतः शेतामध्ये राबतात, ऊसाची शेती करतात आणि अगदी शास्त्रोक्त पद्धतीनं. आणि त्यामुळं सर्वाधिक ऊस पुरवठा हा आपल्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमननी केलेला आहे. आणि म्हणून टाळ्याच्या गजरात आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांना सदिच्छा व्यक्त केल्या. आता चेअरमन ह्या महिला आहेत, त्यांची प्रेरणा घेऊन अशा किती महिला ऊस उत्पादक शेतकरी आहेत आपल्या कारखान्यामध्ये ज्यांनी ऊसाच्या शेतीमध्ये कार्य सुरू केलं, हे देखील पाहायला पाहिजे. आणि म्हणून महिला शेतकरी जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मी मागे म्हटलं होतं वेगळी योजना त्यांच्यासाठी करा. तर काय तुमचं ते आमचं भाषण नुसतं तुम्ही असं ऐकता पुढं काहीच करत. म्हणजे आता 20 एक भाषणं असतील आमची. आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांची वेगळी, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची वेगळी. त्यामुळं ती कार्यकारी संचालक समितीसाठी डाउनलोड करा सगळी भाषा आणि मग कोणाला तरी सांगून त्याचं ट्रान्सक्रिप्ट करा, त्याला हायलाईट करा आणि मग ह्यांना सादर करा. म्हणजे मग ते मुद्दे ते आपले ठळक मुद्दे त्याच्यावर काही अंमलबजावणी होऊ शकते. खरं म्हणजे महिलांसाठी सुशिक्षित बेकार जे आहे, म्हणजे ऊस उत्पादक शेतकरी जे सुशिक्षित आहेत त्यांच्यासाठी वेगळी योजना. आणि मग त्यांच्यामध्ये या स्पर्धा आपण ऊस विकासाच्या आणि लागवडीच्या केल्या पाहिजे. आणि जोपर्यंत आपण हे करणार नाही तोपर्यंत ऊस लागवडीची गोडी ही निर्माण होणार. आपल्यापैकी ग्रामीण भागामध्ये सगळ्यांनाच काही नोकऱ्या मिळतील अशी परिस्थिती राहील आणि सगळ्यांनी काही नोकऱ्याच कराव्यात असंही नव्हे. पण नोकरीपेक्षा ऊस लागवड केल्यानंतर पगारीपेक्षा जास्त पैसे त्याला वर्षाला राहतात हे जर आपण सिद्ध करून दिलं आणि त्याला जर तुम्ही सगळं पाठबळ दिलं तर ग्रामीण भागामध्ये कुणालाही नोकरी मागायची वेळ येणार नाही. अशी एक आर्थिक क्रांती ग्रामीण भागामध्ये निर्माण करण्याची शक्ती आपल्याला आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी दिलेली आहे. एवढंच नव्हे तर त्याला भक्कम पाठिंबा आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी दिलेला आहे. आता 5 लाखापर्यंत शेतीसाठी बिनव्याजी कर्ज ही योजना आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं सुरू केलेली आहे. 3 लाखापर्यंतचं कर्ज तर आपण देतच होतो. आता राज्य सरकारने देखील
3 लाखापर्यंतच्या कर्जाला 0% व्याजदर हे आकारलं आहे. पण आता आपण 5 लाखापर्यंत या शेतीच्या कर्जासाठी ही मर्यादा वाढवण्यात आलेली आहे आणि मग याचा उपयोग केला पाहिजे. योजना आहे पण किती लोक त्याचा उपयोग करतात हे देखील आपण पाहिलं पाहिजे. आणि म्हणून आता एफिशियन्सी याच्यावर आपण काम केलं पाहिजे. आणि नुसतं कारखान्यामध्येच राहील तर शेतावर सुद्धा गुणवत्ता एफिशियन्सी काय आहे हे आपण समजून घेतलं. खूप करण्यासारखं आहे खरं. म्हणजे 20 वर्ष आपण हे करतोय. आता पुढची 20 वर्ष आपल्याला हे आणखी करायचं. आणि म्हणून जे पहिल्या वर्षी आपण केलं ते आता 20व्या वर्षी आपण करत नाही. आपण खूप प्रगती केलेली आहे. आणि म्हणून जे 20व्या वर्षात आपण करतोय ते 40व्या वर्षामध्ये आपण करणार नाही. आपण खूप प्रगती या पुढच्या काळामध्ये करणार आहोत. हा देखील विचार मला या निमित्तानं आपल्यापुढं मांडावाच हवा. तुमचे सगळेच सहकारी मांजरा परिवारातले सगळे कारखाने एकाहून एक कारखाने सुरू आहेत. त्यांचा कारभार सुरू आहे. अगदी गुणवत्तापूर्ण स्पर्धा आमच्यामध्ये. कोण भाव जास्त देतं, कोण गाळप जास्त करतं, कोण वीज पुरवठा जास्त करतो, कोण इथेनॉलची निर्मिती जास्त करतं. आणि प्रत्येक कारखान्याला क्षमता वाढवण्याच्या संदर्भामध्ये काम सुरू केलं. शासनानं 1 ऑक्टोबर रोजी कारखाने सुरू करावे असा निर्णय केलेला आहे. आणि म्हणून काही कारखाने हे काम अजून पूर्ण झालेलं नाही. काही काम काढलं आहे, क्षमता वाढवत आहे. आणि म्हणून त्या ठेवायला पाहिजे. सगळेच तयार होतील असं नव्हे. किमान 1-2 जिथं ऊस आता परिपक्व झालेला आहे तो गाळपासाठी आता योग्य आहे त्या ऊसाला पुन्हा वाढ करायची वेळ येऊ आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि वेटिंग पिरियड हे कमीत कमी असलं पाहिजे. जागीरदार तुम्ही ऐकताय ना, हां तुम्हाला हे सगळं करायचं आहे. हां तेव्हा हे वेटिंग पिरियड जो आहे हा काही ऊस अशा कारखान्यांना आपल्याला द्यावा लागेल. आणि म्हणून आम्ही बेलास 2 म्हणजे तोंडारचा उदगीरचा जो कारखाना आहे त्यांना मी अशा सूचना केलेल्या आहेत की 1 ऑक्टोबरला तुमचं गाळप हे सुरू झालं पाहिजे अशा सूचना आम्ही त्यांना केलेल्या आहेत. आता परतीचा पाऊस असला आणि गाड्या बसल्याने तो भाग वेगळा. आणि पण ते काम वगैरे पूर्ण होऊन तिथं गाळप सुरू होईल हे मला मुद्दाम इथं सांगितलं. ते त्याचबरोबर मांजरा, रेणा, जागृती, 21, विलास युनिट 1 सुद्धा आम्ही सकाळी बैठक घेतली. आणि दसऱ्याला बॉयलर अग्निप्रदीपनाचा कार्यक्रम या ठिकाणी होईल. आणि आठवड्याभरात आमचं गणेश हंगाम हे सुरू होईल या संदर्भामध्ये देखील आम्ही त्यांना आग्रह केलेला आहे. आणि ते त्या दृष्टिकोनातून तयार राहतील असं तरी आपल्याला सांगितलं आहे. आणि म्हणून आम्ही सज्ज 7.5 लाख मेट्रिक टन हे ऊसाचं गाळपाचं उद्दिष्ट त्यांना ठरवून दिलेलं आहे. आणि तुमचं 6 लाख मेट्रिक टन 6 का 6.5 6 लाख युनिट 2 आणि 7.5 लाख युनिट 1 हे उद्दिष्ट आम्ही त्यांना दिलेलं आहे. आणि म्हणून आपल्या सभासदाचा जो ऊस आहे तो जवळपास 8 ते 9 लाख टनाच्या घरामध्ये आहे. त्यामुळे कुठेही दुसरीकडे जायची गरज नाही. सभासदाचा ऊस वेळेवर आणि वेळेत त्याचं गाळप झालं. मला असं वाटतं की या हंगामापेक्षा देखील यशस्वी हंगाम हा आपला पुढचा हंगाम असेल हे सुद्धा मला सभासदांपुढं या ठिकाणी आवर्जून सांगितलं आहे. आमचे जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांचं देखील मला कौतुक करावं असं वाटतं. कारण विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये सर्वोत्कृष्ट कारखाना चालवण्याचा विक्रम त्यांनी प्रस्थापित केलेला आहे. आणि म्हणून सभासदांना विनंती आहे की त्यांच्यासाठी टाळ्याचा गजर झाला आहे. त्यांनी कष्ट केले, राबले. आणि म्हणून आज आपल्याला ही जी काही गुणवत्ता आपल्याला इथं पाहायला मिळते त्यांच्यामुळं पाहणार. तिची रिकव्हरी लॉस तरी बंद केली. जे साखर ही कुठेही घटणार नाही याची दक्षता बाळगली. आणि एवढंच नव्हे तर आपली साखर आता जगभरामध्ये निर्यात झालेली आहे. आणि म्हणून आपल्या मांजरा पट्ट्यातला जो शेतकरी आहे त्या शेतकरी
UK, UAE, मिडल ईस्ट आणि साऊथ ईस्ट एशिया या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये तुमची साखर गेलेली आहे. आणि म्हणून कधी कोणी पाहुणा आला घरी तर त्याला सांगा की आपल्या शेतातली साखर आता दुबईला मिळते. हे असं चित्र, सुखावणारं चित्र ईश्वरानं आपल्याला आशीर्वाद दिले आणि आज ते आपण पाहतो. हे जपलं पाहिजे, आणखी मेहनत केली पाहिजे. आणि आपल्याला हे असं तंत्रज्ञान विकसित करायचं आहे की तुमची मुलं नातवंड सुद्धा तुम्हाला म्हटली पाहिजे की मला मुंबई पुण्याला जायचं नाही, मला गावाकडेच राहायचं आहे, शेतातच काम करायचं आहे आणि ऊस लागवड करायची आहे आणि ऊस हा मांजरा परिवारातल्या कारखान्याला द्यायचा आहे, असं त्यांनी म्हटलं पाहिजे. असं भविष्य आपल्याला घडवायचं आहे. आपल्याला आता ऊस विकास विभागाला खरं म्हणजे फवारण्या वगैरे ज्या होतात त्याच्यासाठी आता ड्रोननं फवारण्या होतात. ड्रोन आपलं प्रयोग करा तर आपल्याकडे घेऊन या. मला वाटतं आपल्या तालुक्यात कुठे कोणी मला अशोक हां ते आज आले आता तुम्ही एकटेच आला कोणाला गेले. अशोक काळे आपले चितोड्याचे त्या रवी काळ्याचे चुलते लाडके चुलते रवी काळ्याचे, तर त्यांनी ड्रोन फवारणीचा प्रयोग लातूरमध्ये केला. आणि मला आठवतं की एका दिवशी असं म्हणालो होतो की विमानानं फवारणी झाली पाहिजे भविष्यात, ड्रोनने नाही. आणि ब्राझीलमध्ये वगैरे वैद्यनाथराव गेले होते आहे की नाही. काल त्यांनी फार मला गमतीशीर सांगितलं किस्सा ब्राझीलचा. तिथे उसावर आणि इतर पिकावर असे छोटे विमान असतात त्याच्यानं फवारणी होते. आता ते पुतळ्यावर पुष्पवृष्टी वगैरे करतात ना छोटी विमानं आपण पाहतो, तशी ही विभागं ही फवारणी सुद्धा करतात. ड्रोन आता आलेले आहे. आणि ब्राझीलमध्ये हे आपण पाहिले, ऑस्ट्रेलियामध्ये आहे, अमेरिकेमध्ये तर आहे, UK मध्ये आहे. त्यामुळे त्या दिशेने आता ड्रोन तर आलंच. त्यामुळे आपल्या कारखान्याकडनं सुद्धा ते प्रयोग जर आपल्याला करता आले तर ते आपण केले पाहिजे. आणि ऊस विकासाच्या दृष्टिकोनातून हे आणखी आपल्याला कशी याच्यात प्रगती करता येईल या संदर्भामध्ये आपण काम केलं पाहिजे, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आता आपल्या कारखान्याला नफाच झालेला आहे, त्यामुळं बॅलन्स शीट ही आपली पॉझिटिव्ह आहे आणि त्यामुळं आपली क्रयशक्ती वाढलेली आहे आणि कर्ज घेण्याची क्षमता आता ही खूप वाढलेली आहे. त्यामुळं आणि जिल्हा बँकेनं सदैव चांगल्या संस्थांना तुम्ही कर्ज देतात नाही, आम्ही घेणार आहोत, आम्ही घेणार आहोत. आणि जिल्हा बँकेने सुद्धा सदैव आपल्याला मदत केली. आता राज्यामध्ये जे व्याजदर जे आकारतात सर्वात कमी व्याजदर हे जिल्हा बँक ही आता आपल्या ह्या उद्योगाला आकारते. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं हे उद्योग उभारी घेत आहे, हे सुद्धा आपण समजून घेतलेलं आहे. रुग्णवाहिका आपल्यासाठी सभासदांसाठी लागून आहे, कधी लागलं तर ती सुद्धा व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. आणि कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की आपण 12% वेतनवाढ कर्मचाऱ्यांना लागू केली. त्याचबरोबर आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं स्मारक हे आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. ते देखील काम मला वाटतं 2-3 महिन्यामध्ये होईल. आणि गणित खंडावा पण याला घेऊन त्या पुतळ्याचं आणि त्या स्मारकाचं अनावरण त्याच दिवशी आपण त्याचं आयोजन आपण करावं अशी एक सूचना या सुद्धा पूर्णपणे तयार झालेला आहे. आणि आपल्याला आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या शुभ हस्ते त्याचं उद्घाटन करायचं आहे. त्यामुळे त्यांची वेळ घेऊन तो एक उद्घाटन सोहळा आपल्याला पार पाडायचा आहे. ह्या देखील सूचना मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. त्याचबरोबर अनेक प्रशासकीय इमारतीचं काम आपल्याला सुरू करायचं आहे. ते यावर्षी सुरू होईल, कदाचित 2 वर्षात ते काम पूर्ण होईल. आणि
टाकल्या आहेत किंवा जे आपले मान्यवर आले होते त्यांच्यासाठी वेगळा मार्ग टाकला होता, तुमच्यासाठी सुद्धा स्नेहभोजनासाठी वेगळा मार्ग आपण टाकला होता. हे सगळं दरवर्षी आणि वर्षातनं 3-4 वेळेस करण्यापेक्षा असं काही परमनंट स्ट्रक्चर जर आपल्याला उभं करता आलं भागविलास निधीतून म्हणा, तर कारखान्याचे कार्यक्रम होऊ शकतील. आणि सभासदांच्या घरी एखादं लग्न असलं तर ते लग्न कार्यसुद्धा या कारखान्यावर ते आपल्याला माफक दरामध्ये इथं व्यवस्था करता येईल. एवढंच फक्त धनंजय देशमुख आणि दगडूसाहेब पडिले याची क्षमा मागून आपल्याला हे करावं लागेल. आणि ते कसं असावं याचा सल्ला ते धनंजय देशमुख आणि दगडूसाहेब पडिले देतील. कारण शेवटी सामान्य माणसासाठी आपल्याला हे करायचं. आणि त्यावेळेला तुमचं काय होईल, ट्रेनिंग करायची तुम्हाला, कामगारांचं ओरिएंटेशन करायचं किंवा एखादी कॉन्फरन्स घ्यायची आहे किंवा तुम्हाला हे सर्वसाधारण सभा घ्यायची, शेतकी मेळावे घ्यायचे आणि लग्न समारंभ, हे सभासदाचा तो काही लग्नाचा मुहूर्त सोडून बाकीचे सगळे मुहूर्त आपल्याला या ठिकाणी करता येतील. आणि ते एक प्रयोजन मला असं वाटतं की या सर्वसाधारण सभेमध्ये ऐक्या वेळेसचा विषय म्हणून मला असं वाटतं हा विषय मी मांडतो. आपण त्याला सगळ्यांनी टाळायचा ही माझी आपल्याला विनंती असेल. आणि एवढंच नव्हे तर मग इथं एखादी CBSE स्कूल सुरू करता येईल, लो कॉस्ट अफोर्डेबल मॉडेल. आणि आपल्याला समजा बोर्डिंग करता येतं. म्हणजे आता हे सभासद आहेत, हे शेतात असतात 6-7 महिने 8 महिने, तर त्यांची मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत जातात. तर त्यांना जर आपल्या कारखान्याच्या परिसरामध्ये जर CBSE बोर्डिंग अशी जर व्यवस्था इथे देऊ शकली तर ते अगदी इथं ठेवतील त्या मुलांना, मुलींना शिकायसाठी. तर त्याची एक फिजिबिलिटी आपण त्याचा अभ्यास करून तयार करा. मला असं वाटतं की ते सुद्धा कारखान्याच्या वतीनं आणि सुरक्षित असेल. कारखान्याच्या शेजारी पाजारी जागा आपल्याकडे खूप आहे, त्यामुळं CBSE स्कूल डे आणि बोर्डिंग अशी एक संकल्पना आपल्याला या ठिकाणी करता येईल. आणि ती 11वी-12वीपर्यंत राहिली किंवा नंतर परत दयानंद आणि शाहू कॉलेजमध्ये जायला ते मोठं आहे. आणि मग पुन्हा काय डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, कॉन्ट्रॅक्टर त्यांना व्हायचं असेल तर ते होऊ शकते. मला असं वाटतं की या सगळ्या व्यवस्था या परिसरामध्ये उभ्या केल्या पाहिजेत अशी माझी सूचना या निमित्तानं मी देऊ इच्छितो. यापेक्षा अधिक भाष्य करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. रेल्वेचं फाटक लागले असं दिसतंय. नाव नाही, चिठ्ठीपूर्वीकडे नाव नाही. आपण नाव दिलं ना, हे आपण साहेबांचं नाव किती दिलेलं आहे, दोन सारखेच होते. ते तुम्हाला सुद्धा मी सांगतोय त्याचा फरक काय. आपल्याला असं वाटतं की आपण असा कसा उल्लेख करा. तर म्हणजे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना त्यांच्या आई वडिलांनी जे नाव दिलं ते काय दिलं, विलास साहेब. जेव्हा फोनवर बोलायचे ते काय म्हणायचे, विलास देशमुख बोलतो, विलासराव देशमुख बोलतोय असं ते घडत नव्हतं. त्यामुळं तिथं कुठेही अनादर होत नाही. आणि त्यांचं नाव ठेवायचं म्हणून मांजराला अगोदरच लोकनेते विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना विकासरत्न दिलेलं. आणि म्हणून आपल्याला तर माहिती आहे, आपल्याला विलास ते पूर्वीच द्यायचं होतं, विलास सहकारी साखर. साहेब म्हणाले नको म्हणून ते लचं आपण क केलं आणि म्हणून त्याला विकास असं ते नाव झालं. आणि शरद सहकारी साखर कारखाना आहे, वसंत सहकारी साखर कारखाना आहे, शंकर सहकारी साखर कारखाना आहे, आपल्या अकलूजला आहे, वसंत हा विदर्भामध्ये आहे. म्हणजे अशी नावं आहेत. आता जवाहर विहीर योजना, जवाहरलाल नेहरूचं नाव आहे, त्याला आपण जवाहर विहीर योजना. राजीव गांधी ती काय विमा योजना,
हां असं त्याच्यामुळं असं काही नसतं. आता नाव दिले ते रजिस्टर झाले आणि त्याच्यात परत बदल करणं त्याच्यामध्ये अडचण होईल आणि म्हणून ही एक ऐकल्या वेळेला सूचना तुमची योजना तर तुमची होती आधी तर बोलायची गेली नाही का आपली चर्चा होतेच की सारखी. विकास कारखान्याचं नाव होतं आणि मग विकास हे आपल्याला प्रचलित झालं होतं आणि मग ते फक्त क काढून ग केलं तर ते विलास सहकारी साखर कारखाना असं ते नाव झालं. त्यामुळे तिथं अनादर होतो किंवा आपण असं कसं म्हणावं असा कसा उल्लेख करावा असं मानण्याचं काही कारण आहे असं मला स्वतःला वाटत नाही. आणि हा निर्णय घेण्या अगोदर महाराष्ट्रात आणि देशात अशी नावं ठेवण्यात आली का नाही याची माहिती घेतली मग नंतरच आपण धाडस केलं. कारण शेवटी तुम्हाला उत्तर आम्हाला द्यावं लागतं. ते आपले ज्येष्ठ माजी संचालक आहेत ज्येष्ठ सभासद आहेत तेव्हा आपण सगळे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल. बरं तुम्ही बांद्राला हे तिथं विलासनगर दिलेच की तुम्ही कारखान्याच्या आवाराला नाव नाही दिले तुम्ही विलासनगरच आहे ना म्हणजे कसं काही फार आम्ही त्याचा सगळा विचार केला त्यामुळं त्याच्यात काही फार अडचण नाही. आणि आम्ही शास्त्रीय पद्धतीनं गुरुजीला सुद्धा विचारून त्यांची त्यामुळे आज तुम्ही सगळे आलात त्याबद्दल आपले आभार मी व्यक्त करतो. जे सगळे आमचे ऊस पुरवठा ठेकेदार आहेत ऊस पुरवठादार शेतकरी आहेत त्यांचं देखील मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो. खूप चांगली कामगिरी तुम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि अशीच कामगिरी तुम्ही पुढे कराल त्याबद्दल माझ्या मनामध्ये कसली शंका नाही. आणि ज्या महिला ऊस तोड यंत्रणा तुमची आहे ना टोळी आहे तुमची कुठल्या आहेत तुम्ही अर्धापूर त्या महिला असून ऊस तोड यंत्रणा टोळी त्यांची आहे आणि म्हणून खरं म्हणजे तुमचंही मला कौतुक करावंच वाटतं. किती महिला आहेत या सगळ्याच्यामध्ये नाही तुमच्याकडे नाही एकूण यंत्रणेमध्ये तसं नाही एकूण तुमच्यासारख्या किती महिलांच्या टोळ्या आहेत म्हणजे तर महिला मालक आहे अशा किती आहेत 5 फक्त 5 टोळ्या जिथं महिला मालक आहे. त्याच्यात सुद्धा वाढ झाली पाहिजे. हार्वेस्टर 25,000 टन गवळी मिळेल तुमच्या यंत्रणेद्वारे तुम्ही 25,000 टन ऊसाचा पुरवठा हार्वेस्टरद्वारे केला आणि मेकनायझेशन त्या दिशेनं देखील आपण ते फाटक उघडलं का तुम्ही बोलतो नाही तर तिथं जाऊन थांबल्याशिवाय काय ऐकलं. आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी हार्वेस्टरसाठी योजना जाहीर केली. धीरज आज नाही आहे पण जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी देखील हार्वेस्टर ज्या ग्रामीण भागातल्या उद्योजकाला हवे त्यांची नोंदणी करून त्यांना अगदी कमी व्याजदरामध्ये अर्थपुरवठा केला आहे आणि कारखान्याला हमी घेतली आहे बँकेनं अर्थपुरवठा केलेला आहे. आणि आपल्याला येणाऱ्या काळामध्ये फार्म मेकनायझेशन अधिक कसं वाढेल या दृष्टिकोनातून देखील आपण पावलं ही उचलणार आहे. आणि म्हणून हार्वेस्टरचे जे अनेक नवे कंत्राटदार आपल्या कारखान्यांमध्ये त्यांनी नोंदणी केलेली आहे आणि मला खात्री आहे की कमी कालावधीमध्ये अधिक ऊस पुरवठा कारखान्याला नियमितपणे या पुढच्या काळामध्ये होईल याबाबत माझ्या मनामध्ये कसली शंका आहे. ऊस विकास अधिकारी जे आमचे आहेत किंवा ऊस पुरवठा अधिकारी आहेत फाटक उघडलं
त्यांना देखील माझी अशी सूचना आहे की सभासदाची जी गळचेपी झाली म्हणजे काही देऊन घेऊन घेतल्याशिवाय ऊस तोडला नाही, तर ती कशी होणार नाही ही काळजी आपण घेतली पाहिजे. आणि ठीक आहे, कारखान्यामधनं तो मी प्रोग्राम काढू, त्याला आणखी कशी गुणवत्तेची किंवा शास्त्राची जोड देता येईल हे पाहू. पण हे जे काही तिथं शेतामध्ये किंवा बांधावर हे जे काही सगळं घडतं ते कसं घडणार नाही किंवा ते कसं कमी घडेल याच्यासाठी देखील आपल्याला प्रयत्न करावे लागतील. मला असं वाटतं की एखाद्या शेतकऱ्याकडे त्याला जर तारीख वेळ आणि दिवस ठरवून दिला तर मग मला नाही वाटत त्याला ऊस तोडायसाठी काही फार वेगळं करण्याची काही आवश्यकता आहे. ती एक बाब जादा ऊस झाला की अडचणी होतेच, त्यामुळे ती एक बाब आपल्या निदर्शनास मी आणून देऊ इच्छितो. कारण हे सगळे जे सभासद आहेत हे पुन्हा पुढं ही कथा मानतात. खरं म्हणजे हे आजही आपण चांगलं काम करतो म्हणून ते फार भाष्य करत नाही, पण आपल्या ज्या उणिवा आहेत त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या दुरुस्त केल्या पाहिजेत. या संदर्भामध्ये देखील आणि ह्याच्यात लक्ष कोणाचं असलं पाहिजे तर आमचे संचालक, आमचे व्हाईस चेअरमनचं नियंत्रण असेल तर फील्डवर ह्या सगळ्या बाबी आपण घडणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. समजा आपल्या अधिकाऱ्याकडनं काही चूक होत असेल, शोकॉज नोटीस काढली पाहिजे आणि पुन्हा चुका जर त्या अधिकाऱ्याकडे असतील तर बडतर्फ केलं पाहिजे. हे तोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत तुमचा धाक राहणार नाही. आणि म्हणून जी कुचंबणा ऊस उत्पादक शेतकऱ्यांची होते ही कुचंबणा कुठेतरी थांबली पाहिजे. या संदर्भामध्ये देखील आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि या पुढच्या काळामध्ये तर काही होईल असं मला स्वतःला वाटत नाही. याचं प्रमाण कमीत कमी कसं राहील याकडेच आपण लक्ष या पुढच्या काळामध्ये देऊ. मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. येणाऱ्या हंगामाच्या आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो आणि या वर्षी जो उसाला भाव आपण दिला त्याच धर्तीवर पुढच्याही वर्षी उसाला भाव देण्याचा आमचा प्रयत्न असेल हा विश्वास देखील मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. आमचे चेअरमन आदरणीय आई, व्हाईस चेअरमन रवी काळे, सगळे सन्माननीय संचालक आणि कार्यकारी संचालक संजीव देसाई, त्यांचे सगळे खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, कामगार यांना देखील धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. त्यांना देखील येणाऱ्या हंगामाच्या माझ्या वतीनं आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं सदिच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानून थांबतो. धन्यवाद.